नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य शासकीय सेवेत 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ गट संवर्गाच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ गट या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याच्या सेवेत समावेशन करण्याबाबतच्या संदर्भ दिन अनुक्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भ दिन अनुक्रमांक 2 येथील आदेशान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ गट यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ गट या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन आदेशातील अटी व शर्तीमधील क्रमांक 5 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन निश्चित करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतनवाढ मिळवून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यावर निश्चित करावे. सदर वेतन निश्चितीला शासनाची मान्यता घ्यावी असे नमूद आहे. त्याऐवजी खालीलप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन व त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधन एवढ्या नियमित वेतन श्रेणीला पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे. सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखाची मान्यता घ्यावी. तसेच संदर्भ दिन अनुक्रमांक 2 येथील शासन आदेशातील अटी व शर्ती क्रमांक 10 मध्ये सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची छाननी आणि तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेत समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची छाननी शासन स्तरावरून स्वतंत्रपणे करण्यात येईल असे नमूद करण्यात आहे. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे. सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची छाननी आणि तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेत समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची छाननी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी स्वतंत्रपणे करावी. तसेच संदर्भ दिन अनुक्रमांक 2 येथील शासन आदेश अटी व शर्ती क्रमांक 14 मध्ये सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 8 दिवसात रुजू होणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे विहित कालावधीत रुजू न झाल्यास त्यांना सेवेत स्वारस्य नाही असे समजून सेवा समाप्ती करण्यात येतील. मात्र अशा प्रकारच्या प्रकरणावर शासन स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल असे नमूद आहे. सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात रुजू होणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे विहित कालावधीत रुजू न झाल्यास त्यांना सेवेत स्वारस्य नाही असे समजण्यात येईल. धन्यवाद.